छोटासा लंच ब्रेक करतोय. येताना 2 केळी घेतलेली होती, त्यातलं एक केळं आता इथे उडवतो, संपवतो. आपण आलात तर आपल्याला पण केळं मिळेल, येणार तर या, मी खायला सुरुवात करतो. लवकर खाता येत नाही. बैल म्हशी हळूहळू चरवण करतात, माझं पण तसंच आहे, हळूहळू चरवण. लहानपणची एक आठवण, असे फायबर काढायचे आणि खायचे. चव काहीच नसते, अशी तुरट असतात. लहानपणापासूनची सवय. शक्य झालं असतं तर साल पण खाल्लं असतं. बघूया, जर कोण रस्त्यात गाय म्हैस कोण दिसलं तर साल खायला घालू. नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत. पुन्हा पावसाला सुरुवात झाली. असा मुसळधार पडत नाहीये, पण थांबून थांबून सरीवर पडतो. शास्त्री पुलाच्या पुढे आल्यानंतर डाव्या हाताला जर इथे तुम्ही बघितलं, तुम्हाला दाखवतो, दरडी कोसळल्या. समोरचा पोर्शन बघा, तो डोंगर जो आहे तो अर्धवट फोडलेला आहे, पण आता तो कोसळायला लागला. थोडं पुढे गेल्यावर पण दाखवतो, तिथे घरांच्या इथल्या दरडी कोसळलेल्या आहेत. थोडेसे धोकादायक पॅच झाले, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढलं जाईल. ही संरक्षक भिंत बघा, ते अर्धवट काम टाकून ठेकेदार गेलेला आहे. पुढे घरांच्या इथे पण जरासं झालंय तसं. बघूया, आपण तुमच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. इथे डाव्या साईडला भिंत बांधली, अर्धवट काम टाकलेलं आहे, दरड कोसळली. आणि पुढे घर आहेत, त्यांना पण काहीतरी धोका निर्माण झाला. वरची घर आहेत, जरा प्रॉब्लेम झाला. त्याने नंतर मग जरा आरडाओरडा केल्यावरती कोणतरी येऊन बघून गेलं. ते काय झालं काय कळलं नाही मला. शास्त्री पुलाच्या पुढे आल्यानंतर दोन्ही बाजू चालू आहेत. तुमचं काम आता बघूया काय काय कुठे झालंय. रस्ता मात्र व्यवस्थित दोन्ही बाजू झालेले आहेत, त्याच्यामुळे इकडे आता तसा ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे माझ्या मते ड्रायव्हिंग हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी काहीतरी काम चालू होतं ब्रिजच्या पुढे, संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढे. आता तिथे बघूया आज काय परिस्थिती झाली. आंबेडपूरचं गाव आलं. इथून थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन. गावं जवळ आली की स्पीड कंट्रोल हा करा. आजचं पुरं वगैरे असतात, आडवी तिरवी एकदम गावात येतात, कळतात. इथून डाव्या हाताला वरती रेल्वे स्टेशन. इथून एंट्री, पलीकडच्या बाजूने बाहेर आहे. बघा, इथून बाहेर येण्याचा रस्ता इकडे थोडा फुटलेला आहे. पुढे कोकण रेल्वेचा ब्रिज, इथे ब्रिज वरनं धावत चालले. कदाचित पाऊस आला म्हणून पण असेल किंवा रेल्वेचं टायमिंग झालं असेल. पाऊस आला म्हणून धावत आहे. इथे आता रस्त्याचं काम अजून व्हायचंय. पुढे इकडे झालेलं आहे काम, एक बाजू झाले, एका बाजूला व्हायचंय.
आता आपण आलो धामणीमध्ये. डायव्हर्जन दिलेलं आहे, डावीकडे जायचंय. धामणीचं त्यावेळेचं प्रसिद्ध हॉटेल ड्राईव्ह इन. पेट्रोल पंप आणि इथे सीएनजी पण आहे, त्यामुळे सीएनजी, डिझेल, पेट्रोल सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. हॉटेल आहे, पेट पूजा करता येईल. धामणीतनं पण पुढे आलो. पुढे पाऊस नुसता भरलेला आहे, तसा अंकच. थोडीशी वस्ती आली गावाची. मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाळ्यामध्ये मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं, पाऊस भरून कोसळत होते, विजिबिलिटी कमी असते, त्याच्यामुळे गाडी जरा वेगानं चालवा. आता इथं मला दिसताना बाहेर अनुभव दिसतोय. कॅमेरा कदाचित चांगलं टिकवत असेल, कारण कॅमेऱ्याची लेन्स चांगली असते आपल्यापेक्षा जवळच्या या साठी. त्याला व्यवस्थित दिसत असतो, क्लॅरिटी आहे. इकडच्या भागामध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी उजव्या हाताला पाणी साचलेलं आहे. उजव्या लेन मध्ये ते जाणारे जरा सावकाश गाडी चालवा. एसटीची लाल परी, आमच्या भाषेत लाल डबा, तर कोणीतरी ती धुवून काढली लाल परी. माहित नाही. पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना आतमध्ये वाफ करायला लागते, काचेवरती वाफ असते. अनेक जण अनेक उपाय सांगतात, हे करा ते करा. त्याचे बरेच उपाय करून बघितले, काही फरक पडत नाही. त्याचं कारण असं असतं की बाहेरची हवा थंड असते आणि आतमध्ये आपलं बॉडी टेम्परेचर असतं, त्याच्यामुळे आतमध्ये गरम वारा तयार झालेला हीट असते आत, त्याच्यामुळे ती वाफ करते. फडक्याने कधीही पुसायला जायचं नाही. फडक्याने पुसले की असे दूरकट फराटे तयार होतात त्याच्यावर. फडक्याचा वापर नाही कधी करायचा. याला उपाय एक, एसी लावणे आणि तो विंडशील्ड वरती आतून सोडणे. त्याचा फ्लो नवीन गाड्या ज्या असतात त्याच्यामध्ये आता डायरेक्ट बटन असतं, त्याला टिकटॉक म्हणतात. कडवई गावात आलो तर डावीकडे पूर्ण रस्ता. आज ग्रामजीवन मध्ये मध्ये बघायला मिळतोय बऱ्याच दिवसानंतर. जरा पाऊस कमी झालाय. मध्ये एक मोठी सर मागाशी येऊन गेली. पावसाळ्यामध्ये थोडस गाडीबद्दल तुम्हाला सांगावंसं वाटतं. गाडीचा मेंटेनन्स व्यवस्थित पाहिजे पावसाळ्यात, विशेषतः. चिखल असतो बऱ्याच ठिकाणी, तसा चिकटून राहतो. नंतर हळूहळू मग त्या ठिकाणी पत्र सडायला सुरुवात होते, गंजायला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळ्यात गाडी तुम्ही जर बाहेर बऱ्यापैकी फिरत असाल तर निदान एक 15-20 दिवसात एकदा तरी गाडी धुवून घ्या. आता मस्त ऊन आलं एकदम. बस स्टॉप होता इथे. हा बाबा पुढे जाईपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. तो बाबा आपल्या लेन मध्ये, हा बाबा आपल्या लेन. वाडीगाव कुठला रस्ता आहे कोणाचा. आता ऊन पण
मस्त पडलंय आणि ढगाळ वातावरण, मिश्र वातावरण. समोरच्या डोंगरात बघा सगळे ढग एक खाली आलेले. पुढे पाऊस असण्याचे चान्सेस आहे. ते मात्र पाऊस तुरळक पडून गेलाय. रस्ता सुद्धा तसा कोरडा आहे, चमचमीत भिजलेला दिसत नाहीये. आता आपण आलो आरोलीला. आरोलीचा ब्रिज झालेला आहे पूर्ण. ते सुद्धा काम बरेच वर्ष रेंगाळलं होतं आरोलीचे. घाण घालून ठेवली. कडा सुद्धा उचलून हे करत नाही, म्हणून स्लोप करत नाही. तसं उभ्याच्या उभ्या कडा टाकून ठेवलेल्या आहे. पुढचं काम व्हायचंय. जुना रस्ता जो होता पुढचं काम आपलं व्हायचंय. झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडनं आपला जुना रस्ता. इथे खाली आरोलीचं गरम पाण्याचं कुंड. हा एक नवीन पूल झालाय. एक बाजूचा पूल व्हायचा आहे. तिकडे दिसत पलीकडे गाडी वगैरे उभी दिसते. झाडं दिसत आहेत. तिकडनं आपला पहिला जुना रस्ता होता. हॉटेल वृंदावन वगैरे तिथे रस्त्याला आपल्याला दिसायचं. एक बाजू पूर्ण झाली, एका बाजूचं काम चालू आहे. डायव्हर्जन दिलंय. मला वाटतं आता तो टोल नाका आहे आरोलीचा. सावर्डे 11 किलोमीटर, चिपळूण 25, पनवेल 253. आणि आता इथे टोल गेट, आरवली गावातला टोल. आरवली ते निवळी किती अंतर होईल? 66 किलोमीटर दाखवतात आपलं रिडिंग झालं. 66 निवळी 15-20 किलोमीटर गेले. 46 किलोमीटर राहिले. साधारण 45 किलोमीटर वरती हा टोल नाका आला. आमचे मंत्री महोदय सांगतात 60 किलोमीटरच्या आत टोल नाका असताच कामा नये. हा कसा काय झाला 45 किलोमीटरवर? घाटातल्या आठवणी जागृत झाल्या. वरती माझ्या मते काहीतरी स्ट्रक्चर होतं. इथे का आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. असा एक डोंगर, अगदी डोंगरात ते अर्धवट असं काहीतरी बांधकाम होतं. आता काय दिसत नाही इथे का पुढे, मला पण आता एक्झॅक्ट आठवत नाही. पण आहे कुठे सुरडे गावात आलो. सुरडे गावाच्या आठवणी काय असते मला पण आठवत नाही. गाडीतनं प्रवास जेव्हा सुरू झाला त्यावेळेला ही जी गावं आहेत तिकडे विशेष लक्ष नव्हतं, ते नसायचं. त्यावेळेला ड्रायव्हिंग कडे लक्ष असायचं. पण त्यापूर्वी ज्या एसटीचा प्रवास व्हायचा त्यावेळेला मात्र ही सगळी गावं नजर टिपायची. तेव्हा कसं असायचं, तुमचं डोकं ड्रायव्हिंग मध्ये नसायचं.
ह्या बाहेरच्या गोष्टी बघत एन्जॉय करत तुम्हाला जाता येतं. नाही म्हटलं तरी ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर बाहेरच्या ज्या गोष्टी असतात तर समोर तुम्हाला दिसेल तेवढंच, इकडे तिकडे आपण नाही काय करू शकतो. काही वेळेला नजरेत एखादी गोष्ट सुटून जाते. गावांची जी नावं आहेत, छोटी छोटी जी मध्ये गावं आहेत, आता तेवढी लक्षात येत नाहीत. पण हा पूर्वीचा घाटाचा रस्ता तिथे ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं बऱ्यापैकी, आणि आता पुढे मोठं वळण वगैरे होतं, त्याला गेलं रस्ता झाल्यावर शार्प यू टाईप बेंड होता तिथे, ते बऱ्याच वेळेला ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं. हा वाटतो, पण चढ बऱ्यापैकी अजून तसाच आहे. पावसाची सर पडायला सुरुवात झाली, जोर पकडला जरा पावसाने. जरा वाटलं होतं पाऊस येणार नाही, आज जरा आता उठत आलाय. ड्रोन बाहेर काढायलाच मिळणार नाही दिसतंय. असो, पण हे वातावरण जगास आहे, फिरण्यायोग्य आहे, एन्जॉय करण्यायोग्य आहे. त्याचं पाणी साचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. ते जरा गाड्या सावकाश शक्यतो डावी लेन पकडा, नाही तर थोडं मध्ये आणा गाडी. या रोडवर जे आठवण म्हणजे ओशियानो हॉटेल, त्यावेळेस म्हणजे आम्हाला खूपच मोठं हॉटेल आहे, ओशियानो पॅसिफिक. त्याचे मोठे टर्न्स होते पुढे. बघा रस्त्याचं पाणी सगळं तिकडनं वाहतंय. जरा सावकाश गाड्या चालवाव्या. हे कसं होतं, ब्रेक मारायला गेलो ना तर अशा ठिकाणी मग ब्रेक पण पटकन लागत नाही, गाडी स्पीड होते पटकन. गाड्या पाणी बिणी रस्त्यात दिसलं म्हणजे स्पीड कमी करा. हे सगळं पाणी उजवीकडनं डावीकडे वाहत. आता इथे फ्लायओव्हर पण आलो. शक्यतो मधली ट्रेन पकडा, उजवीकडे काय खरं नाहीये, सगळं पाणी उजवीकडे वाहतंय. ते रस्ता समजत नाही, पण साचतंय पाणी सगळं. एका कॅमेऱ्यात पण तुम्हाला कळत असेल व्हिजिबिलिटी कमी झालेली, एकदम कमी झाली. हे सगळे बघा ओढे झाले रस्त्यात. चिपळूण आहे 16 किलोमीटर, 13:43. धुवाधार बॅटिंग चालू आहे पावसाची, धुवाधार. किती पर्सेंटेज मध्ये सांगायला गेलं तर 20%. मेरी नजर को नजर ना लगे. पण असो, सावकाश जाऊया आपण. पुढे पण पाऊस नुसता भरलेला आहे. सुदैवाने इकडचे रस्ते झालेले वाहतूक चालू आहेत, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही. सावर्डे गावात आता आपण आलोय. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो सावर्ड्यामध्ये.
माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून मला सांगा. आपलं सहकार्य आपला लोक असाच राहील अशी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. पुणे दाखवणे मग बंद करतो. सावर्डे गाव संपूर्ण आपल्याला कव्हर करता येईल. साहेब मध्ये घुसतायत रॉंग साईडने. जरा सावर्ड्याच्या पुढे जाऊया आणि मग थांबवतो.